नमस्कार फ्रेंड्स. शेतातील फेरफटका आणि सध्या सगळ्याच झाडांना फुललेला हा मोहर बघताना मनही अगदी मोहरून गेलंय. त्यातही अंगणातील गोड गुलाबीसर फुलांनी लगडलेलं हे गावठी गुलाबाचे झाड पाहताना तन आणि मन त्याच्या गंधात गुलाबी होऊन गेलेलं आहे. चला तर याच गुलाबापासून आज बनवूयात झटपट बनणारा अत्यंत गुणकारी आणि तेवढाच चविष्ट असा गुलकंद. मस्त सुगंधी फुललेली ही गुलाबाची फुले आता तोडून आणलेली आहेत. तर प्रथम आपण या गुलाबाच्या पाकळ्या बाजूला करून घेणार आहोत. मधला भाग आपण काढून टाकूयात. खराब झालेल्या पाकळ्या देखील आपण निवडून बाजूला करून घेऊयात. तुम्ही जर बाजारातून गुलाब आणणार असाल तर शक्यतो काळजी घ्या, कारण आजकाल फुलं जास्त काळ टिकण्यासाठी त्यावर खूप साऱ्या केमिकल्सचा वापर केला जातो. आता ही आपली घरचीच फुले असल्याने केमिकल फ्री आहेत, तरी पण धूळ माती यावर असतेच, म्हणून या पाकळ्या आपण स्वच्छ पाण्याने 2-3 वेळा धुवून घेणार आहोत. याप्रमाणे स्वच्छ पाण्यामध्ये पाकळ्या धुवून झाल्यानंतर आपण त्या सुती कापडावर किंवा पेपरवर सावलीतच फॅनखाली पसरून सुकवून घेणार आहोत. या पाकळ्या आता अगदी व्यवस्थित सुकलेल्या आहेत. पाण्याचा अंश त्याच्यामध्ये अजिबात राहिलेला नाहीये. मी याचं वजन केलं आहे तर त्या साधारण 100 ग्रॅम भरलेल्या आहेत. आता यासाठी लागणारं साहित्य आपण पाहूयात. गुलाब पाकळ्या 100 ग्रॅम आहेत. गुलकंद बनवण्यासाठी आपण खडीसाखर वापरणार आहोत. साखरेपेक्षा खडीसाखर ही कमी प्रक्रिया करून तयार झाल्यामुळे साखरेपेक्षा जास्त गुणकारी पण गोडीला किंचित कमी असते. आयुर्वेदानुसार खडीसाखर नैसर्गिक थंडावा देते, घशासाठी चांगली मानली जाते, तर तोंड येणे किंवा उष्णतेवर देखील अत्यंत गुणकारी असते. म्हणूनच शतकानुशतके अनेक आयुर्वेदिक औषधांमध्ये च्यवनप्राशमध्ये देखील खडीसाखरच वापरली जाते. जेवढा गुलाब पाकळ्या तेवढीच खडीसाखर, किंवा तुम्हाला जर थोडं गोड लागत असेल तर 100 ग्रॅमला साधारण 125 ग्रॅम खडीसाखर आपण घेणार आहोत. तर ही खडीसाखर आपण मिक्सरमधून बारीक वाटून घेणार आहोत. याप्रमाणे तुम्ही पाहू शकता. त्यानंतर मी यामध्ये वेलची 4 ते 5, दालचिनीचा तुकडा आणि बडीशेप साधारण 1 ते 1.5 चमचा घालणार आहे. वेलचिनी, दालचिनी व बडीशेप यांची देखील आपण मिक्सरमध्ये बारीक पावडर करून घेणार आहोत. ही पावडर व्यवस्थित होण्यासाठी मी यामध्ये 1 चमचा साखर देखील घातलेली आहे, त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मिक्स होतं ते. बडीशेप आणि वेलची हे उत्तम माउथ फ्रेशनर आहेत आणि त्वचेच्या आरोग्यासाठी देखील अत्यंत गुणकारी. तर दालचिनी देखील रोगप्रतिकारशक्ती वाढवते आणि अनेक आजारांपासून आपल्याला मुक्त ठेवते. पण हे सर्व ऑप्शनल आहे. तुम्हाला जर यातला कुठला फ्लेवर नको असेल तर तुम्ही एखादं स्किप केलं तरी हरकत नाही, कारण नुसतं गुलाब आणि खडीसाखर देखील अत्यंत गुणकारी आहे. आता गुलकंद करण्यासाठी आपण एक मोठी परात किंवा भांडं घेऊयात. हात आपले पूर्ण कोरडे असले पाहिजे, पाण्याचा थेंब लागून देऊ नका, नाहीतर ते टिकणार नाही गुलकंद. या ठिकाणी हे आपण असं एकदम मिक्स करणार नाही आहेत. तर हे सर्व गुलाब पाकळ्या, खडीसाखर आणि वेलची, दालचिनी, बडीशेप यांचं हे मिश्रण आपण या प्रकारे परातीत घेतलं आहे. तुम्ही पाहू शकता. त्यानंतर एक थोड्याशा गुलाबाच्या पाकळ्या, त्यात थोडी हे दोन्ही पावडर असं तळ हातावर या प्रकारे चोळून चोळून आपण मिक्स करून घेणार आहोत. त्यामुळे काय होईल की या गुलाबांच्या पाकळ्यांमध्ये हा फ्लेवर आणि ही साखर अशी मस्त मिक्स होईल. या प्रकारे असं करताना पाकळ्यांना पाणी सुटेपर्यंत आपण हे असं चोळून घेणार आहोत. आणि बघू शकता आता हे अगदी व्यवस्थित मिक्स झालेलं आहे. असा जर तुम्ही गुलकंद केला ना तर त्याची चव अतिशय सुंदर लागते. तुम्ही हे नक्की ट्राय करा. तर हे असं आपण सगळ्या पाकळ्यांना करणार आहोत. थोडा वेळ जातो, पण आपल्या चवीसाठी आणि आरोग्यासाठी तेवढाच फायदाही होतो. तेव्हा या प्रकारे आपण सगळ्या पाकळ्यांमध्ये साखर आणि बाकीचे मिश्रण मिक्स करून घेऊयात.
तर या प्रकारे आपलं आता हे मिश्रण तयार आहे. आता आपण हे मिश्रण एका काचेच्या स्वच्छ आणि कोरड्या बरणीमध्ये घ्यायचे आहे. शक्यतो काचेची बरणीच वापरायची ह्या ठिकाणी. तर हे सर्व मिश्रण आपण त्या बरणीमध्ये घालून घेऊयात आणि त्यानंतर बरणीच्या तोंडाला एखादं स्वच्छ सुती कापड आपण बांधून घ्यायचं आणि मग त्याच्यावर झाकण लावायचं आणि ही बरणी साधारणपणे 10 ते 15 दिवस आपण उन्हामध्ये ठेवायची आहे. साधारण एक 15 दिवस अशी उन्हामध्ये ठेवल्यानंतर तुम्ही पाहू शकता की ही सगळी साखर आणि गुलाबाच्या पाकळ्या असं छान मिक्स झालेल्या आहेत आणि आपला रसरशीत असा चविष्ट पौष्टिक गुलकंद तयार झालेला आहे. गुलकंद शरीराला थंडावा देत असल्याने उन्हाळ्यात आपण हमखास गुलकंद खातोच, पण आयुर्वेदानुसार गुलकंद हा आरोग्यासाठी खूपच लाभदायक असल्याने त्याचे नियमित सेवन देखील अतिशय फायदेशीर ठरते. रोज सकाळी किंवा जेवणानंतर तुम्ही 1-2 चमचे गुलकंद डायरेक्टली खाऊ शकता. दूध, पाणी, दही किंवा ताकामध्ये देखील आपण गुलकंद मिसळून खाऊ शकतो. त्याचप्रमाणे मिठाई, खीर किंवा आईस्क्रीममध्ये देखील आपण गुलकंदाचा वापर करू शकतो आणि गोड मगई पानासोबत तर गुलकंद हवाच. या गुलकंदाचे आपल्या शरीराला अनेक फायदे आहेत. गुलकंद शरीराला थंडावा देतो, बद्धकोष्ठता दूर करतो आणि पचन सुधारतो. उन्हाळ्यात शरीराची आग कमी करण्यासाठी, तोंडात आलेले फोड, ॲसिडिटी, थकवा आणि मानसिक ताण कमी करण्यासाठी देखील गुलकंद अत्यंत उपयोगी आहे. तसेच त्वचा निरोगी ठेवण्यासाठी गुलकंद मदत करतो. बघितलात फ्रेंड्स, असा हा गुलकंद तुम्ही अगदी घरच्या घरी झटपट बनवू शकता. तेव्हा नक्की ही झटपट तयार होणारी पौष्टिक चवदार गुलकंदाची रेसिपी तुम्ही ट्राय करा. ही कशी वाटली हे मला सांगा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर आपल्या स्नेहजनांबरोबर नक्की शेअर करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा. रमल खुनाला सबस्क्राईब केलं का नसेल तर लगेच करा. बेल आयकॉन दाबा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओंची माहिती आपणापर्यंत पोहोचत राहील. तोपर्यंत बाय फ्रेंड्स.